आता वळूया इतर बातम्यांकडे। बातमी आहे हिंगोलीतून। हिंगोलीमध्ये हरभऱ्याच्या पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव हा जाणवतोय, त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। वातावरणातील बदलामुळे हा प्रभाव जाणवतोय, त्यामुळे हिंगोलीतील हरभरा पीक हे धोक्यात आलेलं आहे। वातावरणातील बदलामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव हा पिकांवर झालाय। मोठ्या प्रमाणात हरभरा पीक हे हिंगोलीमध्ये घेतलं जातं, त्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। हिंगोलीमधून ही बातमी समोर येते आहे। हिंगोली जिल्ह्यात हरभऱ्याचं पीक हे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि या पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे। वातावरणातील बदलामुळे पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे। शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। आपल्यासोबत बुधाजीराव मुळीक कृषीतज्ञ हे जोडलेले आहेत। बुधाजीरावजी, नेमका जिल्ह्यातील किती पिकावर हा परिणाम झालेला आहे आणि यावर उपाययोजना काय? नाही, पहिला भाग असा आहे की जो आपण म्हणाला की वातावरणातील बदलामुळे मररोग झाला, त्याला एकच जोड ठेवतो की तो बियात नाही होतो आणि जमिनीत नाही होत। ती वातावरण बदल कारण आहेच। आता तर इथं नावच मररोग आहे, ही एक बुरशी आहे ऍक्च्युली, आणि ती बुरशीचा एक फ्युजारियम अक्सिस्पोरम म्हणून एक बुरशीचा प्रकार आहे। तो जमिनीतनं किंवा बियाणातनं पसरतो। आता एक आहे की आत्ता बुरशी पडलेलीच आहे। आता काय महिनाभर झाला असेल, 15 दिवसाच्या पिकात बुरशी पडलेली आहे आता। तर आता त्याला तुम्हाला एक तर असं आहे की जर पूर्ण झाड खराब झालं असलं तर ते काढून टाकून देणं, एक पहिला भाग असतो मुळासकट आहे। मग नंतर असं आहे की जर लागवडीपूर्वी केलं असतं खरं म्हणजे, तर मग तुम्हाला त्या बियाणावरती कार्बेंडाझिम म्हणून आहे, कार्बेंडाझिम असं, आणि ट्रायकोडर्मा ऑर्गॅनिक आहे, तर याच्यावर प्रक्रिया करावी अगोदर त्याने। आता नंतर असं आहे किंवा शेणखतात नाही देता येत तुम्हाला। आता एक इतर भाग असा आहे की त्याला प्रतिकार करणाऱ्या जाती लावणे। आता असं आहे की राहुरीची जात आहे, फुले विक्रम असे नावडते, जाकी 9218 म्हणून आहे, साकी 9516 आहे, ICCV आहे, विजय आहे, विराट आहे, विशाल, अशी बरेच जाते, काही अकोला इथे जाते। आता ह्यात असं आहे की जमिनीत न होत असल्यामुळे पहिलं काय म्हणतात ते किंवा झाडाची वाढच खुंटते आहेत ना, मुळात वरती पाणी जात नाही आणि खाद्य जात नाही। बरं, त्यामुळे शेवटी मरणार का झाड, पिवळं पडतं नंतर मरतं। हा आता हे काय झालं की खरं म्हणजे शेतकऱ्याला माहीतच नसतं की हा बियामध्ये त्याला कसं कळेल की हा त्याचा मर रोग आहे किंवा फ्युजारियम कुणाला माहितीच नसणार, त्याच्यावरती बुरशी आहे माहितीच नसतं ना। तर खरं म्हणजे याचं प्रक्रिया करून देऊन त्यांना बी देणं ही जबाबदारी पाहिजे बरं का कंपनीची। पहिला पाहिजे। आता नियंत्रण करायचं झालं तर मला वाटतं विद्यापीठाचा आणि शेती खात्याचा फार मोठा रोल त्याचा येतो। कारण जर नुकसान तुम्ही म्हटला तर आता कुठल्या स्टेजला आता सुरुवात झाली ते भाग आहे, ज्या भागात आले ते आपल्याला हिंगोली दिसलं, पण बऱ्याच ठिकाणी झालं। जिथे जिथे रबीत काय असते की यावेळी पावसाळा लांबल्यामुळं खरीप पीक गेलं लोकांचं, मीठ खरीप पीक गेलं, पण त्याचा आता जे पाणी येतं हरभरा पीक घ्यायला लोकांनी प्रयत्न केला बराचसा, कारण येतेही चांगलं। आता कारण काही अशी म्हणतो बघ, त्या ज्या जमिनीत आहे त्या जमिनीत घेऊ नये पीक, वारंवार पीक घेऊ नये। आता हे नंतर झालं ना, आता त्याचं गेलंच ना। नुकसान पीक बियाणं निवडतानाच त्याची काळजी घेणं गरजेचं आहे। नाही, एक असं आहे की बी निवडतानाच त्याला त्यावेळी असं आहे की त्याला बुरशी येणार नाही हे बघून देणं हे त्याला काम आहे बरं का। दूध म्हणून पाणी पिण्यात काय अर्थ नाही ना माणसाला, तर शेतकऱ्याला काय माहिती शेवटी सर्टिफाय करतो ना, तर तो एक भाग असतो ना। दुसरा काय भाग असतो की जमिनीमध्ये असतं ना, ज्या जमिनीमध्ये रबीच्या वाटतं। आता शेती खात्यामध्ये लोक बरेचसे असतात त्याच्या खात्यातले व्हायचे होते, त्याच्या तालुक्यात त्यांनी खरं बघायला पाहिजे अगोदर, इथं असलं तर मग तिथे घेऊ नये किंवा वारंवार तुम्ही याचं हरभऱ्याचं पीक घेऊ नये हे त्यांनी सांगावं। कारण आता काय माहिती, आता नुकसान मला जर विचारलं एखाद्याने तर 10% 100% नुकसान होईल। कारण एखादं झाड पिवळं पडून जर वाढलं सगळं संपलं, काहीच नाही। मात्र मुळीकजी, आता तर पिकांवर प्रादुर्भाव झालेला आहे मर रोगाचा, शेतकरी संकटामध्ये आहे। आता शेतकऱ्यांसमोर कुठला मार्ग आहे?
नाही नाही, आता तुम्हाला सांगते का, आता त्याला दोन मार्ग आहेत आता. हम्म, ती एक तर असं असते की कार्बन डायऑक्साईड म्हणून ते बुरशीनाशकाची आळवणी करतात, हम्म, किंवा तुम्हाला ट्रायकोडर्मा हे टाकतात. आता ही टाकण्याची ट्रायकोडर्माची वेळ गेली असं मला वाटते, कारण की जमिनीत उगवल्याशिवाय करणार नाही. हम्म. आणि ज्या ती कळा लागते ना पहिल्या वेळेस पानं आल्यापासून, कारण काय झाडाची वाढ कुठलीच दिसते तुम्हाला ताबडतोब, पिकाची पानं कोळी पडतात, झाड मरायला लागतं, त्याच वेळी करणार. उत्पादनात घट असं आहे की 10% पासून 100% नुकसान होणार तसं. बरं. मग आता एकच आहे की एक पहिलं माझं म्हणणं काय, किती जे आता ताबडतोब त्यांना जे काही करता येतं ते त्यांनी बुरशीनाशक मारलं पाहिजे. आता कारण रासायनिक मारला गेलं असतं ना, बरं. तर ते हा पहिला भाग आहे. पण ते आता आहे की एका शेतकऱ्याला मारणं तर उपयोगी नाही, हम्म, तर सगळ्या शेतकऱ्यांच्या जिथे जिथे हरभरा आहे तिथे ते मारावं लागतील. आणि ती जबाबदारी खरं म्हणजे खात्याने आणि विद्यापीठाने घ्यावी, माझं म्हणणं आहे वैयक्तिक. हम्म. आणि शेतकऱ्यांना जर माहिती असतं बुरशी, तर खातं विद्यापीठात त्याला काय गरज नसते ना. आणि तसे प्रत्येक विद्यापीठामध्ये याचे एक्सपर्ट आहेत. अकोल्याला आहेत, मला माहिती आहे, राहुरीला आहेत, परभणीला आहेत, आणि कुठलीही इतक्या मला वाटतं जवळजवळ 195 कॉलेज आहेत. तर त्या कॉलेजमध्ये पॅथॉलॉजीचा माणूस असतो रोगशास्त्रांकडे. तर खरं म्हणजे ही जबाबदारी देणं भाग आहे. सध्या काय झाली, शेतकऱ्याकडे सगळीच जबाबदारी असते, पेरायची, काढायची, पाणी द्यायचं, विकायची, आणि तोट्यात शेती करायची, सगळं त्यातच झालेलं आहे. आणि इतरांवर बरं. काहीच जबाबदारी नाही आहे. ठीक आहे. माझं म्हणणं आता असं आहे की जिथं जिथं जेवढं नुकसान झालंय, जे वाचवता येईल ते वाचवावं. हम्म, पण जे वाचवणं शक्य नाही, तर त्याचे ऍक्च्युली सरासरीचे काय उत्पन्न असेल, तिथं 5 क्विंटल 10 क्विंटलचे काय असेल, बरं. जो काही दर बाजारात असेल तेवढ्याप्रमाणे त्याला भरपाई द्यावीच लागेल. ठीक आहे. कारण हरभरा हा प्रोटीनच आहे ना, हो. डाळ आहे, हो. प्रोटीन आहे. त्याच्यामुळे तो कोरोनामध्ये वाचेल ना भारतात. ठीक आहे. म्हणजे मुळीकजी, खूप खूप धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल.